संध्याकाळी रोज रोज भाजीपोळी खाऊन जर कंटाळा असेल ना, तर एक दिवस डिनरसाठी हे हक्का नूडल्स नक्की बनवा. नक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे हे. तर चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज बघूया आपली हक्का नूडल्सची रेसिपी कशी बनवायची आहे. अगदी सोपी आहे बनवायला. इथे तुम्ही बघू शकता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं उकळलेलं. त्याच्याचबरोबर त्याच उकळत्या पाण्यामध्ये मी थोडं तेल, मीठ आणि हे दोन्ही पॅकेट हक्का नूडल्सचे घातलेले आहे. कांदा, कोबी, शिमला मिरची, गाजर आणि हिरवा कांदा किंवा कांद्याची पात हे सगळं मी कापून घेतलेलं. तर नूडल्स साधारण 7 ते 8 मिनटं बॉईल केले आणि इथे आपले नूडल्स मी गाळून घेतलेले आहे, पाणी काढून घेतलेलं आहे, साईडला ठेवले. त्याचबरोबर कढईमध्ये मी कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची सगळं ॲड केलेलं आहे तेलामध्ये आणि हे 5 ते 7 मिनटं आपण अशाच पद्धतीने थोडं हाय फ्लेमवरच आपण हे भाजून घेणार आहोत सगळ्या भाज्या. आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्या की चिंग्सचा हक्का नूडल्सचा मसाला 10 रुपयाचं पॅकेट येतं, सगळ्यांना माहिती असेल. ते पण मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर चिंग्सचा माझ्याकडे डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस हे सॉससुद्धा मी इथे वापरणार आहे. तर नूडल्स मी इथे घालून घेतलेले आहेत कढईमध्ये, जेवढे बॉईल केलेले होते आपण ते. थोडं याला स्टर करायचं आहे. माझे नूडल्स थोडे जास्त शिजले होते, पण ठीक आहे, काही हरकत नाही, छान झाले होते. तर इथे हक्का नूडल्सचे जे पॅकेट आहे ते मी ॲड करून घेतले आणि त्याचबरोबर रेड चिली सॉस 2 मोठे चमचे घालून घेतलेला आहे. डार्क सोया सॉससुद्धा 2 मोठे चमचे तुम्ही इथे घालून घ्यायचे आहे. मी रँडमली माझ्या हाताने घातलेले कारण अंदाज आलेला आहे आता. तर त्याचबरोबर ग्रीन चिली सॉससुद्धा 2 छोटे चमचे घालून घ्यायचे कारण ग्रीन चिली सॉस थोडा तिखट असतो. आता माझ्याकडे जे नूडल्ससाठी लागणारे जे हे असतात ना, चिमटा असतो, तो माझ्याकडे नव्हता. सो मी इथे माझे फॉक स्पून्स घेतले, 2 फोक स्पून्स आणि त्याच्या मदतीने आपण असे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की उलथणीने वगैरे, तर त्याच्याने नूडल्स तुटू लागतात, म्हणून मी इथे फोकचा वापर केला आहे. नूडल्स छान तुम्ही बघू शकता, मसाला कुठे आपला जमलेला नाही आहे, छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याला व्यवस्थित कलर आलेला आहे आपल्या नूडल्सला आणि वरतून मी कांद्याची पात घालून ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित स्टर करून घेतले आणि आपले नूडल्स तयार आहेत खाण्यासाठी. सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघायची आहे. त्याचबरोबर मी इथे व्हेज मंचुरियन पण बनवलेलं, तर त्याची रेसिपी मी अपलोड करणार आहे शॉर्ट्समध्ये. सो नक्की बघायची आहे आणि ते कसे बनवायचे ते पण पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. ड्राय आणि ग्रेव्ही दोन्ही पण मी मंचुरियन दाखवणार आहे कसे बनवायचे. सो स्टे ट्यून. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि पुढची रेसिपी कुठली आवडेल तुम्हाला बघायला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी बनवली तर ही कशी झाली आहे ते पण मला नक्की सांगायला विसरू नका.